मी बागेश्री पारनेरकर साप्ताहिक विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। सध्या राष्ट्रीय राजकारणात बऱ्याच वेगवान घडामोडी घडतायत आणि त्यातही महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांची विशेष चर्चा आहे। कारण पश्चिम बंगालमध्ये जर आपण बघितलं सत्ता बदल झालेला आहे आणि त्यानंतर तृणमूल काँग्रेसला बरीच घरघर लागली आहे। खासदार आमदार सगळे फुटलेले आहेत, तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेत आणि इकडे महाराष्ट्रात सुद्धा उबाठा गटाची आता तीच अवस्था आहे। पण तो विषय वेगळा आहे। आज आपण पुन्हा एकदा पश्चिम बंगालवरच चर्चा करणार आहोत, कारण पश्चिम बंगालच्या राजकारणात बरीच उलथापालथ घडली आहे। आता इथून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ममता बॅनर्जी पुन्हा राजकारणात उभ्या राहू शकतील का, किंवा तिथल्या तृणमूल काँग्रेसची एकंदरीतच अवस्था काय, आणि आत्ताच्या निवडणुकीत जे सत्तांतर झाले त्यामुळे हिंदू पुनर्जागरण झालंय असं आपण म्हणू शकतो। कारण मुख्यमंत्री पदाची पदभार सांभाळल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांनी एकामागून एक महत्त्वाच्या निर्णयांचा धडाका लावलाय। तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आपल्याला चर्चा करायची आहे आणि आज आपल्यासोबत आहेत वनवासी कल्याण आश्रमचे उत्तर बंगालचे सहसंघटन मंत्री शरद चव्हाण। नमस्कार शरद दादा, साप्ताहिक विवेक मध्ये मी खूप मनापासून स्वागत करते। खरं म्हणजे या आधी निवडणुकीच्या आधी आपण एक चर्चा केली होती आणि निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर, आणि पहिल्यांदा आपण जेव्हा चर्चा केली तेव्हा निवडणुका व्हायच्या होत्या, पण तेव्हा तुम्ही जे अंदाज सांगितले होते ते तंतोतंत बरोबर ठरले। कारण तुम्ही म्हणाला होतात की पश्चिम बंगालमधल्या हिंदूंनी आणि खास करून महिलांनी असं ठरवलंय की यंदा सत्ता बदल करायचा, आणि तो घडला। त्यानंतर सुद्धा आपण चर्चा केली। पण आता जर पाहिलं तर मुख्यमंत्री पदाची शपथविधी होऊन 1.5 महिना झालेला आहे, त्यामुळे जबाबदारी वाढलेली होती एकूणच सगळ्या सरकारवरची। तर आता या 1.5 महिन्याच्या काळामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत आणि अनेक बदल सुद्धा झालेत। तर त्याविषयी पहिले आम्हाला जाणून घ्यायचंय। एकतर लोकशाहीची जी व्याख्या होती किंवा लोकशाही मार्गाने राज्य चालणं हे जवळजवळ पश्चिम बंगालमध्ये गेल्या 15 वर्षात संपलेलं होतं। त्यामुळे लोकांना पहिल्यांदा हे लक्षात आलं की लोकशाही मार्गाने आपण जे मतं दिलेलं आहे त्या मताच्या माध्यमातून एक लोकशाही मार्गाचं सरकार स्थापन झालेलं आहे हे निश्चित झालं। दुसरी गोष्ट, जे सुप्रीम कोर्ट किंवा माननीय हायकोर्ट यांनी जे सरकारला निर्देश त्यावेळेला दिलेले होते किंवा प्रत्यक्ष निर्णय लागलेले होते की तुम्हाला हे करायचं आहे, परंतु सरकार कुठल्याही पद्धतीचं म्हणजे TMC सरकार जे होतं आणि जे ममता दीदी चालवत होते ते कोणत्याही प्रकारच्या म्हणजे न्यायपालिकेला मानत नव्हते, स्वायत्त संस्थांना मानत नव्हते। त्यामुळे त्यांचे निर्णय पण त्यांनी धुडकावून लावलेले होते। लोकशाहीतल्या काही लूप होल्स घेत परत विधानसभेमध्ये त्याच्या विरोधामध्ये ठराव पारित करणं आणि पुन्हा एकदा त्या सर्व गोष्टीला चॅलेंज करणं। म्हणजे हायकोर्टाने निर्णय दिला की त्याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करणं, सुप्रीम कोर्टाने दिला की पुन्हा एकदा त्याला बहुमत असल्यामुळे त्याच्यावर आणखीन काही गोष्टी असं डिले करत जाणं। या सरकारने जे 2 महत्त्वाचे विषय पूर्ण केले तो म्हणजे एकतर माननीय हायकोर्टाने जो निर्णय दिला होता की जो देशाच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये होता आणि निवडणुकीच्या अगोदरही त्यांना सांगितलेलं होतं की तुम्हाला 6 महिन्याच्या आत या सर्व सीमावर्ती क्षेत्रामध्ये जमिनी सरकारला द्यायच्या आहेत किंवा BSFला ट्रान्सफर करायच्या आहेत, परंतु त्याही दिलेल्या नव्हत्या। त्यामुळे या सरकारने आल्याला देशाच्या सुरक्षिततेचा विचार करताना पहिल्यांदा ह्या सर्व जमिनी हस्तांतरित केल्या केंद्र सरकारला ज्या हव्या होत्या त्या, आणि BSFला भारत बॉर्डर सिक्युरिटी फोर्सकडे त्या जमिनी हस्तांतरित केल्या। आणि एका अर्थाने माननीय हायकोर्टाच्या निर्णयाचं त्यांनी एका अर्थाने नवीन सरकारने ते पालन केलं। दुसरी गोष्ट होतं की मेट्रोचा एक प्रकल्प असा रखडला होता की जो विकासाच्या दृष्टीने लोकांच्या जाण्या येण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा होता, परंतु तोही असा होता की केवळ 15 दिवस त्या राज्याचं त्या ठिकाणचं काम बंद करायचं होतं आणि मग मेट्रोने आपलं काम पूर्ण करणार होते। परंतु दीदीने लगातार 2017 पासून याच्यावर रोख ठेवलेली होती। त्यामुळे 10 वर्षात तोही प्रकल्प मेट्रोचा बंद होता। सरकारने पुन्हा एकदा एक अध्यादेश करून ते मेट्रोचा प्रकल्प सुरू केला आणि लोकांच्या विकासासाठी मध्ये जे महत्त्वाची आता भूमिका मेट्रो बजावते ते प्रकल्पही सुरू झाला। हा 2 महत्त्वाचा विषय झाला। तिसरा विषय जो होता की जवळजवळ सर्व सरकार आणि शेवटच्या काही 2 वर्षामध्ये ममता दीदीचं TMCचं सरकार जरी असलं तरी स्वतः ममता दीदी हरलेल्या होत्या नंदीग्राममधनं, त्यामुळे त्या मागच्या दरवाज्यातनं आलेल्या होत्या या सर्व विषयामध्ये। आणि त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं होतं की आपल्याला जर राज्य करायचं असेल किंवा आपली सत्ता पुन्हा एकदा स्थापित करायची असेल
तर तुम्हाला मुसलमानांना गोंजारल्याशिवाय, मुसलमानांचं लालन चालन केल्याशिवाय, मुसलमानांना तुम्ही एक्स्ट्रा काही गोष्टी दिल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि म्हणून मग असं बघायला मिळतं की जवळजवळ प्रत्येक सरकारी नोकरीमध्ये मुसलमान मुख्य पदावर होता. आणि त्याच्या अंतर्गत मग बंगाली माणूस असेल किंवा तिथे बंगालमध्ये राहणारा माणूस असेल, तो त्यांच्या अंदर काम करत होता. तिसरी बात आहे की मुसलमानांच्या विषयामध्ये घुसखोरीच्या माध्यमातून SIR आपण बघितलेलं आहे की जवळजवळ 99 लाख म्हणजे 90 लाखाच्या वर हे SIRच्या माध्यमातून संख्या कमी झाली. आणि त्यातनं अधिक मुस्लिम बहुल जे जिल्हे होते त्या मुस्लिममधनं ते गेलेले होते. तर मी मुस्लिमांच्या विरोधामधलं हे सरकार आहे. म्हणजे आम्ही असं म्हटलं होतं की हिंदू इतकी बात करेगा वही राज्य करेगा. आणि त्यामुळे हिंदू इतकी बात करणारं सरकार लगेच आलं हे लक्षात येतं. कारण त्यांनी मौलवींना दिले जाणारे पगार, OBCमध्ये मुसलमानांची असलेली सूची, यामध्ये सर्व निर्माण करताना कटछाट केला. आणि दुसऱ्या बाजूने ऐतिहासिक जो नमाज कोण पढू म्हणजे बंद करू शकत नव्हता बकरी ईदचा, म्हणजे अशा पद्धतीने की आमचंच सरकार आहे आणि 2 दिवस पूर्णपणे तो नमाज पाडला जायचा आणि सरकारची यंत्रणा वापरून तो केला जायचा. तो नमाज पण बंद करून दाखवण्याचं काम त्या सरकारने केलं. त्यामुळे लोकांच्या भल्यासाठी म्हणून निर्णय घेतले. मग अगदी 3,000 महिलांना, म्हणजे ज्याचा तू उल्लेख केलास की महिलांच्या कामात क्रांती झाली, त्यांचा सन्मान म्हणून त्यांनी 3,000 रुपयाची 1 जूनपासून घोषणा केलेली आहे. 1 जूनपासून महिलांना सर्व बसमध्ये मुक्त प्रवास आहे. त्यामुळे लोकांच्या दृष्टीने सरकारने आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि अस्मितेच्या दृष्टीने अनेक निर्णय घेतलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि पश्चिम बंगालमधनं अनेक बातम्या येतात किंवा जे व्हिडिओ येतात त्यातनं लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत ना त्या सुद्धा खूप बोलक्या आहेत. म्हणजे सरकारी कार्यालयांमध्ये झालेला जल्लोष असेल किंवा अगदी आता तिथे 15 वर्षांच्या काळात जी मंदिरं बंद होती ती सुद्धा आता पुन्हा सुरू झाली आहे. तिथे चांगल्या प्रकारे आरती किंवा पूजा केली जाते. आणि दुसरीकडे या 15 वर्षांच्या काळात लोकांच्या मनात जो राग होता किंवा जी खतखत होती ती सुद्धा पाहायला मिळते. म्हणजे सोनारपूरमध्ये अभिषेक बॅनर्जी यांच्यावर अंडी फेकण्यात आली किंवा जहांगीर खान जो स्वतःला पुष्पा म्हणायचा आणि अभिषेक बॅनर्जींचा निकटवर्तीय त्याची पोलिसांनीच धिंड काढली. म्हणजे ही सगळी चित्रणं खूप बोलकी आहेत. पण यातून अजून एक मुद्दा आहे की या 15 वर्षांच्या काळात यांनी नुसतं बांगलादेशींनाच आपल्याकडे येऊ दिलं असं नाही, तर त्या माध्यमातून गुन्हेगारी सुद्धा खूप फोफावली होती. तर जरा त्याविषयी म्हणजे ते चित्र नेमकं काय होतं? बांगलादेशामधनं मुसलमान आला ही घुसखोरी फार अगोदरची आहे. विशेष करून दिदींच्या काळामध्ये जो घुसखोर आलेला आहे बांगलादेश किंवा मुसलमान, हा मुळात रोहिंग्या आहे. म्यानमारमधनं जो झालेला आहे त्यांना बांगलादेशाने पासवर्ड करत भारतामध्ये प्रवेश दिला आणि तो प्रवेश अधिकृत केला ममता बॅनर्जींनी, TMC सरकारने. त्यामुळे ती पूर्ण यंत्रणा लागली. आणि TMCचा या रोहिंग्यांचा जो इतिहास आहे तो म्हणजे त्यांना कुठली मानवता संस्कृती नाही आहे. त्यांनी धर्माचं पण त्यांच्या पालन ते करत नाही आहेत. अत्यंत क्रूर आहेत, नृशंस आहेत. आणि काही करून म्हणजे टोळझाड ज्याप्रमाणे असते, म्हणजे बर्बर वगैरे जे आपल्या देशामध्ये ज्यांनी आक्रमण केलं, अशाच पद्धतीची यांची मानसिकता आहे की लोकांकडनं लुटायचं, जे जे आपल्याला पाहिजे ते ओरबडून घ्यायचं. त्यामुळे मग महिलांवरील अत्याचार पण तेच आहे आणि भूक विषयामध्ये पण आहे. आणि त्याचा फायदा या सरकारने घेतला कारण सरकारला आपलं अस्तित्व वाचवायचं होतं. तर मी या विषयामध्ये गुन्हेगारी जी होती ना की ज्यामध्ये कुठलीच नीतिनियमता नसते. म्हणजे शेवटी काय असतं, माणूस असं म्हणतो की बाबा शेवटी कायद्याला घाबरत असेल, संविधानाला घाबरत असेल, परिवाराला घाबरतो किंवा स्वतःच्या मनालाही घाबरतो. पण ज्यांनी स्वतःची लाज सोडलेली आहे, मनालाही ज्यातला लाज नाही आहे, तो काही करू शकतो. तर या 15 वर्षामध्ये किंवा त्या क्रांती आपल्या कम्युनिस्टांपासून महिलांवर होणारे जे अत्याचार आहेत, म्हणजे ते एकटे नाही आहेत, तर ते सामूहिक पद्धतीचे आहेत. ते अत्यंत बलात्कार झाल्यानंतरही निर्गुण पद्धतीने त्यांना मारण्याचे आहेत. त्या मेलेल्या प्रथासोबतही अनेक प्रकारचे अनैतिक प्रकार करणारे आहेत. घरातनं बाहेर पडलेली कुठलीही वयोगटातली महिला ही संध्याकाळी परत जाईल की नाही माहीत नाही. म्हणजे तिथून जवळ असलेल्या त्यांच्या सर्व माध्यमातून कधीतरी अगदी सहजतेने बांगलादेशाच्या माध्यमातून ती फरार व्हायची मुलगी, म्हणजे कुठे गेली मुलगी तर ते माहितीच पडायचं नाही. आणि त्यामुळे बसमध्ये असेल, सार्वजनिक ठिकाणी असेल किंवा कुठल्याही कार्यालयामध्ये कुठेही कोणाची पक्षामध्ये सुरक्षितता कुठेही नव्हती. आणि बरं या सर्वांच्या विरोधामध्ये जाऊन कंप्लेंट करायची तर पोलीस अधिकाऱ्यांचं प्रमाण सर्व नुसतं डेमोग्राफी बदललेली नव्हती आहे, तर अधिकाऱ्यांच्या प्रमाणामध्ये ही जिहादी मानसिकतेची लोकं जास्त होती. त्यामुळे तुमची कुठलीही तक्रार केली होती ते व्हायची नाही. कुठल्याही पद्धतीचा अन्याय करणारा
म्हणजे मी ज्या क्षेत्रामध्ये आम्ही आंदोलन उभं केलं त्या रोहिणी आपलं रश्मी उरावच्या 7व्या महिन्याच्या गरोदर असताना तिच्या पोटावर लाथ मारणारा जो कादीर आहे त्याला पोलिसांनी अटक नाही केली. तर अटक कोणाला केली? या रोशनीच्या पतीला आणि त्याच्याबरोबरच्या त्यांच्या परिवाराला. त्यांनी 23 डिसेंबरला अटक केली आणि जवळजवळ 11 जानेवारीपर्यंत त्यांना जेलमध्ये ठेवलं. तेवढ्या काळामध्ये कादीर म्हणजे जो लाथ मारणारा अन्य अत्याचार करणारा तो कादीर मोकाट फिरत होता. ही परिस्थिती आहे. एका ठिकाणी तर एका मुलीवर बलात्कार केला आणि त्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर मुसलमानांनी त्याच्या भावाला अटक केली. अटक का केली? तर पोलिसांनी असं सांगितलं की यांनी त्याच्या बहिणीवर पहिल्यांदा बलात्कार केला आणि म्हणून मग यांनी त्याच्या बहिणीवर बलात्कार केला. म्हणजे अशा पद्धतीचं एका अर्थाने कायद्याचं राज्य नसलेलं आणि कुठलीच सुरक्षितता नसलेलं हे मोठं म्हणजे ज्याला कौरव पांडवांच्या काळामध्ये पण म्हणता येणार नाही, परंतु अत्याचार आणि एक शिगेला पोचलेला होता. दडपशाही, सर्व हुकुमशाही सर्व सगळंच. भ्रष्टाचार, दडपशाही, दहशतवाद, एका अर्थाने सरंजामशाही, गुलामी हे पावलोपावली होती. म्हणजे तुम्ही आता या काही घटना सांगितल्यानंतर असं वाटतं की अरे भारतातलंच एक राज्य पश्चिम बंगाल, पण त्याची किती वाईट अवस्था झाली होती. आणि आपण जर बघितलं तर अनैसर्गिक लोकसंख्याशास्त्रातले बदल यावर सर्वोच्च न्यायालय सुद्धा बोलतंय आणि अनेक राज्यांमध्ये ही परिस्थिती आहे. त्यातलं एक महत्वाचं म्हणजे हे पश्चिम बंगाल होतं. बरोबर. आणि पश्चिम बंगालमध्ये कायमच ममता दिदींनी CAA कायद्याला सुद्धा विरोध केला. तर आता जी डेमोग्राफी बदलली आहे इतक्या वर्षातली, तर CAAच्या माध्यमातून ती पूर्ववत होऊ शकते का? दीदींनी काय केलं की म्हणजे जसं सुप्रीम कोर्टाचाच आदेश पण मानत नव्हत्या त्यामुळे त्यांना संसदेमध्ये तर ते सरळ सांगायचं की भारतीय संसद ही भारतीय जनता पार्टीची आहे, राष्ट्रपती या भारतीय जनता पार्टीच्या मेंबर आहेत. म्हणजे एवढं त्यांचं तळतंत्र संपलेलं होतं. त्यामुळे त्यांनी कुठल्याच पद्धतीचे लोकसभेमध्ये झालेले कायदे एका अर्थाने सर्वसंमत कायदे असतात. त्या कायद्यावर चर्चा होते, त्या कायद्याचा ड्राफ्ट केला जातो, त्याच्यावर मतदान केलं जातं आणि त्यातनं मग तो कायदा निर्माण होतो. आणि त्या कायदा जसा CAA आहे या कायद्याच्या अंतर्गत आपण म्हटलेलं आहे की जे पाकिस्तानमधनं किंवा अफगाणिस्तानमधला बांगलादेशमध्ये किंवा श्रीलंका या ठिकाणी ज्यांच्यावर हिंदू आणि त्या हिंदूच्या अंतर्गतही बौद्ध जैन आणि शीख हे प्रामुख्याने आणि हिंदू अंतर्गत येणार आहे. जे अन्याय करून भारतामध्ये येतील त्यांना काय म्हणतात त्याला भारताची नागरिकता मिळण्याचं एक प्रावधान आपण केलेलं आहे, म्हणजे कायद्याच्या अंतर्गत केलेलं आहे. परंतु पश्चिम बंगालमध्ये ज्या वेळेला असे जे हिंदू विशेष करून SC अनुसूचित जातीचे आणि अनुसूचित जनजातीचे जे लोक यायचे त्यांना असं सांगायचे की तुम्ही जर लिहिलं एकदा डिक्लेअर केलं की आम्ही बांगलादेशी आहे तर तुम्हाला केंद्र सरकार हे दुसऱ्या क्षणाला बाहेर पाठवेल. आणि मुसलमानांना तर त्यांनी सांगितलं तुम्हाला कोण बाहेर काढणार, आम्ही आहोत तुमचे रक्षक म्हणून. त्यामुळे 2 अडचण झालेले होते. 71च्या बांगलादेशाच्या युद्धानंतर जे हिंदू शरणार्थी म्हणून आले होते त्याला इंदिरा गांधींनीच त्यांना घेतलेलं होतं आणि ते शरणार्थींना तशी कुठलीही सुविधा नव्हती. म्हणजे ते कसे तरी जीवन जगत होते, कारण एका छायेमध्ये होते की आपण जर समजा हिंदू म्हणून बांगलादेशात नाहोत तर आपल्याला कुठलेही सरकार बाहेर काढेल. परंतु आता केंद्र सरकारने एक कायदा केलेला आहे आणि मला असं वाटतं की राज्य सरकार किंवा अन्य ज्या संघटना आहेत या संघटनांनी मोठ्या प्रमाणामध्ये CAAचा विषय हा पूर्ण केला पाहिजे की जेणेकरून ज्यांना ज्या ठिकाणी घुसखोर खाली होतील त्या ठिकाणी त्यांना घर मिळू शकतं किंवा ज्यांना अन्य अत्याचार करून बाहेर काढलेले आहेत त्या गावामध्ये पुन्हा एकदा त्यांचं पुनर्वसन करू शकतो आपण. बरोबर. आता सध्या ना बऱ्याच बातम्या येत आहेत, म्हणजे बांगलादेशींना परत पाठवण्याची मोहीम केंद्र सरकारने किंवा सुवेंदू अधिकारी यांनी हातात घेतलेलीच आहे. पण बांगलादेश आणि भारताच्या सीमेवर खूप जण जमलेत, कारण बांगलादेश सुद्धा त्यांना परत घेत नाहीये आणि तिथल्या ज्या इस्लामिक संघटना आहेत त्यांनी विरोध केलाय. मग अशा वेळी हे जे बांगलादेशी घुसखोर आहे त्यांच्या समोर पर्याय काय आहे? एकतर सरकारचं चांगला म्हणजे अभिनंदन करण्यासारखा जो एक ठराव त्यांनी केलेला आहे. त्याने स्पष्ट केलं की आम्ही त्यांना कुठल्याही जेलमध्ये ठेवणार नाही. म्हणजे इथे याच्या अंतर्गत तुम्ही बांगलादेशी आहात तर तुम्ही एकतर तिथे गेलं पाहिजे. आणि ज्यावेळेला SIR सुरू झालं त्याच वेळेला ही प्रोसिजर सुरू झाली होती. बरेच जण हे काही म्हणजे ग्रुपनी काही याच्यामध्ये निघून गेलेले होते. आता असं आहे की त्यामार्फत सीमा ज्या आहेत आपल्या त्याही पहिल्यांदा येण्या जाण्यासाठी सहज मुबलक होत्या, ते त्याच्यावर फेन्सिंग नव्हतं.
फेन्सिंग होतं पण ते फार जुनं होतं अत्यंत. परंतु वर्तमान सरकारने, केंद्र सरकारने अत्याधुनिक की ज्यातनं परिंदा पण पेर मारू शकत नाही अशा पद्धतीची रचना आता केलेली आहे. परंतु तिथे मोठ्या प्रमाणामध्ये कॅम्प लागलेले आहेत जाण्यासाठी. बांगलादेश त्यांना घेत नाही, कारण मी जसं म्हटलं की हे रोहिंगे आहेत, बांगलादेशाचे नागरिक पण नाही आहेत. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने तो वेगळा विषय आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी हे गेलेले शरणार्थी म्हणून त्या त्या ठिकाणी त्यांनी, ते मुसलमान देश असतील किंवा ख्रिश्चन देश असतील, तिकडे आपला आतंकवाद, तिथे सर्व सत्ता परिवर्तनाचं काम केलेलं आहे. त्यामुळे यांच्यासमोर एक पर्याय असं मला वाटतं की जे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटलेलं होतं आणि एका गीतामध्ये पण आहे, ग्रीक होणं शक्यवान तुटते ते भूमी पर, हारते ते लौटते पंचनद के तीर पर, पता नाही कहाँ वे अतीत में समा गए. म्हणजे या देशावर ज्यांनी ज्यांनी 2000 वर्षामध्ये आक्रमण केलं, त्याच्यामध्ये ग्रीक होते, हुण होते, शक होते, यवन होते, बर्बर होते, मुघल होते, त्यानंतर इंग्रज होते. हे मुघल आणि इंग्रज काही प्रमाणात गेले बाहेर सोडून, पण बाकी सर्वजण ज्यांनी आक्रमण केली या भूमीमध्ये ते समाविष्ट झाले आणि हिंदू धर्मानेच त्यांना आपला समाविष्ट केलेलं आहे. तर मला असं वाटतं की जसं एका म्हणजे तमिळनाडूमध्ये मीनाक्षीपुरममध्ये एका दिवसामध्ये आमच्या दलित बांधवांनी मुसलमान धर्म स्वीकारला, तसं मुसलमानांनी पण जे आहेत ज्यांना तिथे घ्यायला स्वीकार नसेल त्यांनी हिंदू धर्म स्वीकारायला काही हरकत नाही. आणि आम्ही तर मोठ्या हृदयाने त्यांचं स्वागत करू. त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये ज्यांना या देशामध्ये राहायचं असेल शांततेने आणि देश सोडून जायचं नसेल, तर त्यांना पुन्हा एकदा सनातनामध्येच यावं लागेल. आणि सनातन हा त्यांच्यासाठी एक मार्ग आहे असं मला वाटतं. म्हणजे या लोकांनी जर हिंदू धर्म स्वीकारला तर मग ते पश्चिम बंगालमध्ये राहू शकतात ना. म्हणजे ते झाल्यानंतर मग त्यांची कुठे व्यवस्था करायची सरकारने, ते तर सरकार ठरवेल म्हणजे त्यामध्ये. बरोबर. आणि तुम्ही जो म्हणजे आपल्या बॉर्डरवर जे फेन्सिंग आहे, तारेचं कुंपण, त्याचा पण आपला विषय निघाला. आणि ममता बॅनर्जींनी 15 वर्षात बरेच अडथळे आणले की ते होऊ नये, कारण हा मार्ग नुसता घुसखोर येण्यासाठी नाही तर गुन्हेगारीसाठी सुद्धा होता. म्हणजे ड्रग्ज असेल किंवा मानवी तस्करी असेल, असे सगळे उद्योग तिथे होत होते आणि यांचा वरदहस्तच होता. पण हे काम होणं देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने किती महत्वाचं होतं? नाही, काय बांगलादेशाबरोबर आपलं म्हणजे आपण 71 मध्ये जो बांगलादेश निर्माण केला, तो बांगलादेश आपला मित्र राष्ट्र म्हणून होता. म्हणजे जसं नेपाळबद्दल आपला हिंदू राष्ट्र म्हणून संबंध होते, पाकिस्तान पहिल्या दिवसापासून आपला शत्रू राहिला. परंतु बांगलादेशाची निर्मिती आपण केल्यामुळे बांगलादेश आपला मित्र राष्ट्र राहिला. आणि बांगलादेशामध्ये अनेक व्यापार धंदे जे होते, म्हणजे धाक्याची मलमलपासून ते अनेक प्रकारचे शेतीचे विषय म्हणजे वगैरे इकडनं परत पाठवणं, कापड आजही मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशातनं येतो. परंतु त्यांच्या कारवाया बघता त्यांना शत्रुराष्ट्र म्हणूनच घोषित केलं पाहिजे किंवा तसा व्यवहार केला पाहिजे. आणि सरकारची धोरणं त्या दृष्टीने पडत चालली. जरी आपण म्हटलं की बांगलादेश आमचा मित्र राष्ट्र असला तरी शत्रुत्व म्हणून ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या सुरू केलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये काय की फेन्सिंग विषय जे आहे, म्हणजे सिलिगुडी कॉरिडॉर जो असेल किंवा 24 परगणा असेल, मालदा असेल, मूर्तिजापूर असेल, की जे बांगलादेशाला लागून आहेत, त्याच्या काही जागा या सीमावर्ती आहेत, म्हणजे भूमीची लागून आहेत आणि काही डायरेक्टली समुद्राशी जोडलेले आहेत, नदीशी जोडलेले आहेत. त्यामुळे या सर्व ठिकाणी कशा पद्धतीने तुम्ही त्यांना रोखणार, म्हणजे आता तर माणसं रोखणं हा एक भाग झाला, परंतु व्यापाराची पण दिशा स्पष्ट आहे. व्यापार पण होता कामा नये म्हणजे डायरेक्टली याच्यातून. आणि त्यामुळे फेन्सिंग आता सुरू झालेलं आहे. आणि केंद्र सरकारने आणि त्याच्या आजूबाजूला असलेली काही गावं ही ऑलरेडी दिलेली आहेत, हस्तांतरित केलेली आहेत. आणि केंद्र सरकारने तर जवळजवळ मी अनुभवलेलं आहे त्यामध्ये 16 किलोमीटरवर तर चांगलं फेन्सिंग, म्हणजे डबल प्रकारचं, म्हणजे जे जुनं आहे ते पण आहे आणि त्याच्या बाहेर पण जवळजवळ 9-10 फुटाच्या ह्याच्यामध्ये, की माणूस सहजतेने कोणीच येऊ शकत नाही अशा पद्धतीची यंत्रणा त्यांनी उभी केलेली आहे. आणि देशाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने, कारण बांगलादेशाची बॉर्डर ही फार मोठी आहे, म्हणजे वरपासून म्हणजे अगदी भूतानपासून जर विचार केला ना तर डायरेक्ट उत्तर बंगालपासून ते खाली आणि समुद्रच आहे. त्यामुळे त्याला फेन्सिंग करणं, नदीच्या माध्यमातून ते जे काही म्हणतात की तिथे जनावरं म्हणजे मगर सोडणं किंवा अन्य 4 गोष्टी करणं, ते सर्व प्रयत्न आता चालू आहेत. आता या सगळ्या निवडणुकीनंतर सिलिगुडी कॉरिडॉर असेल, ज्याला आपण चिकन नेक म्हणतो, किंवा हे फेन्सिंगचा मुद्दा असेल, तो देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने किती महत्वाचा आहे हे सुद्धा आता समोर यायला लागलंय. या सगळ्या सोबतच पश्चिम बंगालमधलं राजकारण सुद्धा फिरलेलं आहे, कारण तृणमूल काँग्रेसला घर लागले, जसा निकाल लागला सरकार स्थापन झालं, आमदार सोडून गेले.
28 पैकी 20 खासदारांनी एक वेगळा गट स्थापन केलाय आणि नॅशनलिस्ट सिटीजन्स पार्टी म्हणून ते आता बसणार आहेत आणि एनडीएला पाठिंबा दिलाय. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये ममता बॅनर्जी पुन्हा राजकारणात उभ्या राहू शकतील का एवढ्याच ताकदीने? एक तर राजकारणात वय हा आणि वेळ ही सर्वात मोठी फॅक्टर आहे आणि त्या दोन्ही गोष्टी आता त्यांच्याकडे नाही आहेत. म्हणजे किती जरी त्यांची इच्छाशक्ती असली तरी वय किंवा शरीर साथ देईल की नाही मला माहीत नाही. म्हणजे आणि ज्या पद्धतीने वेळ त्यांच्यावर आलेली आहे ती वेळ बघता जवळजवळ त्यांचं सर्व संपलेलं आहे. म्हणजे आता भतीजा पण कधीतरी तुरुंगात जाऊ शकतो किंवा त्याच्या पाठीमागे पोलीस कायदा कानून सर्व लागलेलं आहे. त्यानंतर जनता किंवा ज्याच्यावर विश्वास त्यांचा होता की त्यांचे सवंगडी होते ते पण एका दिवसामध्ये फिरलेले आहेत हे लक्षात आलेलं आहे. त्यामुळे आत्ताच्या घडीला त्या एकट्या आहेत आणि एकटा भारताच्या राजकारणामध्ये काहीच परिवर्तन करू शकत नाही. कारण हे सर्व परिवर्तन करण्यासाठी म्हणून जे काही आर्थिक पाठबळ लागतं ते पाठबळ पण त्यांच्यावर आता जुगार खेळायलाही कोण तयार नाही. म्हणजे त्यामुळे म्हणून आहे. पण दीदी आता या एकट्या अबला महिलाचं वर्णन करू नये पण ते आता अबला या कॅटेगरीमध्ये आता आलेले आहेत आणि ज्या पद्धतीने लोकांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवले मतदान केलेलं आहे आणि त्याला सपोर्टिव्ह सिस्टीम म्हणून जी काही रचना पूर्ण बंगालमध्ये आहे त्या विचार करता आता काँग्रेस काय किंवा कम्युनिस्ट पार्टी काय डोकं वर काढायला त्यांना पुढची 10 वर्ष तर नक्की. मध्यंतरी चर्चा होती की काँग्रेसमध्ये कदाचित त्या विलीन होतील किंवा त्या जातील, पण जरी त्या काँग्रेसमध्ये गेल्या तरी आता ममता बॅनर्जींचा जो ऑरा होता किंवा त्यांचे जे ते काही परत बघायला मिळणार नाही. बरोबर. नंतर लोक म्हणायला लागले होते की हम दीदी का विसर्जन करेंगे. जे बंगाली माणसं ज्याला म्हणायला लागले आणि ते खरं करून दाखवलं. म्हणजे एका अर्थाने आता त्या परत येण्यात आणि काय म्हणतात त्याला काँग्रेसमध्ये जरी गेल्या तरी काँग्रेसमध्ये परत सर्व काँग्रेसची पण त्यांची त्या राजनीती आहे आणि त्याच्यामध्ये एका अर्थाने तो पराभवच आहे. म्हणजे जिथून त्या बाहेर पडल्या जसं परत झालं शरद पवारांचं जे झालं त्या अर्थाने त्यांचा पराभवच आहे तो. म्हणजे बरोबर. आणि या निवडणुकीच्या निमित्ताने एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. म्हणजे कायम असं बोललं जातं की निवडणुकीमध्ये मुसलमान म्हणून मतदान करतात, एक गठ्ठा मतदान करतात, पण हिंदू असे कधी करत नव्हते. म्हणजे ते जातीत विभागले गेले होते त्यामुळे वेगवेगळ्या पक्षाशी त्यांचं मतदान होतं. पण पश्चिम बंगालने हे दाखवून दिलं की हिंदू म्हणून जर आपण एक आलो तर आपण नक्कीच क्रांती करू शकतो किंवा बदल घडू शकतो. त्यामुळे ही हिंदू एकजूट म्हणजे मतदानामधली ती किती महत्वाची आहे. यात आणखीन एक मुद्दा असा आहे की जे म्हणजे 1948च्या दरम्यान मुसलमान जे होते ते भारतामध्ये त्यांनी स्वीकारलेलं होतं की आम्हाला भारतात राहायचं. त्यावेळेला त्यांना पाकिस्तानमध्ये पर्याय होता, बांगलादेशमध्ये पर्याय होता, पण ते त्यावेळेला गेले नव्हते. त्यामुळे तो जो मुसलमान होता तो पण आज एका अर्थाने या सर्व रोहिंग्यांमुळे दबला गेलेला आहे. त्यांचेच अधिकार जास्त प्रमाणात मारले गेले आहेत, त्यांचेच रोजगार गेलेले आहेत, त्यांच्या पण मुली पळवल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे ते आता विचार करतात की आपल्याला बांगलादेश तर आपला नाही आहे, पाकिस्तान पण नाही, भारतामध्ये राहायचं असेल तर नवीन जी काही रचना राजकीय रचना ती आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागेल. आणि त्यामुळे तो जो 48पासूनचा जो मुसलमान आहे ना तो हळूहळू आता राष्ट्रीय ह्याच्यामध्ये यायला तयार झालेला हा एक भाग झाला. दुसरा जो हिंदूंचा म्हणून जो विजय आहे, कारण बंगालमध्ये हे कळलेलं आहे की हिंदूंची अस्मिता तशी होती, म्हणजे ती पूर्णपणे विझवता आली नव्हती. म्हणजे ममता बॅनर्जींनी प्रयत्न केला, कम्युनिस्टांनी केला, परंतु हिंदू अस्तित्व संपलेलं नव्हतं. कारण किती जरी झालं तरी दुर्गा पूजा हा एक बंगालच्या अस्मितेचा विषय होता आणि सर्वजण करायचे. स्वामी विवेकानंद असतील किंवा भगिनी निवेदिता असतील, रामकृष्ण परमहंसांचं रामकृष्ण मिशन मठ असेल, याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये एक भावना आजही तीव्र आहेत. म्हणजे बंगाली साहित्य, बंगाली भाषा, रवींद्रनाथ ठाकूरांच्याबद्दल एक प्रेम आहे. त्यामुळे तो जो भाव होता ना तो हळूहळू कुठे ना कुठेतरी हिंदुत्वामध्ये पण झिरपला. म्हणजे बंगालच्या ह्याच्यामध्ये आता बऱ्यापैकी मारवाडी समाज आहे, बऱ्यापैकी झारखंड बिहारमधला बिहारी समाज आहे, अन्य व्यावसायिकाच्या निमित्ताने किंवा स्थायिक झालेला समाज तिथे आहे. त्यामुळे या सर्वांनी मिळून आणि 2 घटक जे आहेत की राजवंशी समाज म्हणजे अनुसूचित जाती SC आणि 55 लाख असलेला ST समाज, या सर्वांनी मिळून एकत्रित
आज हा संघर्ष केलेला आहे. म्हणजे याचं एक सांगता येईल की संघ परिवाराने रामनवमी जे उत्सव सुरू केले 10 वर्षापूर्वी, जसं ममता बॅनर्जी आल्यानंतर पहिल्या छोट्या छोट्या ठिकाणी रामनवमीचे कार्यक्रम सुरू झाले आणि कलकत्त्यासारख्या ठिकाणी या टायमाला तर जवळजवळ 1-1 लाख 25-25 हजार लोक त्या रामनवमीला आले. ती पहिली स्टेप होती की हिंदुत्वाचा जागर होण्याचा. आणि दुर्गापूजाला त्यांनी केलेला विरोध, त्यातनं दुर्गापूजाची अस्मिता हा दुसरं जागर होतं की ज्यातनं हे निर्माण झालेलं आहे. आणि त्यामुळे या सरकारला परत एकदा जर बंगालमध्ये व्यवस्थित राज्य करायचं असेल तर हिंदूंच्या अस्मितेशी खेळता कामा नये. म्हणजे हिंदूंच्या अस्मिता ही जपावीच लागेल. म्हणजे याला धरूनच मी एक प्रश्न विचारणार होते की सरकार चांगले निर्णय तर घेतच आहे पश्चिम बंगालमध्ये, पण अजून तिथल्या लोकांच्या काय अपेक्षा आहेत किंवा येणाऱ्या काळात हे सरकार जर टिकून ठेवायचं असेल तर सरकारने काय अजून करणं गरजेचं आहे? एक आहे की महिलांच्या बाबतीमध्ये म्हणजे ठीक आहे, तुम्ही काय म्हणतात 3,000 रुपये दिले, तुम्ही पास मोफत केला. तर मी अनुभवलं की काही ठिकाणी महिला म्हणतात की आम्हाला मोफत काय पास नको आहे, आमची क्षमता जी आहे. त्यामुळे ही अस्मिता पण आहे म्हणजे की ज्यांना उपयोग आहे त्यांना तुम्ही ते केली पाहिजे. परंतु ओव्हरऑल महिलांच्या म्हणजे काय म्हणतात त्याला सृजनशीलतेला, महिलांच्या म्हणजे कामासाठी, महिलांच्या एकूण सुरक्षिततेसाठी पण त्यांना भरपूर पावलं उचलावी लागेल. कारण आज त्या दृष्टीने आर्थिक दृष्टीने महिला सक्षम होतील किंवा असं काही नाही आहे. म्हणजे किंवा महिला लगेच बाहेर पडतील अशा पद्धतीचा विषय तिथे नाही आहे. त्यामुळे महिलांच्या एकूण आर्थिक आणि स्वावलंबन दृष्टीने काही योजना लावाव्या लागतील. त्यात बऱ्यापैकी केंद्र सरकारच्या योजना आहेत. त्या योजना या ममता बॅनर्जींनी अंमलात दिला होता किंवा अंमलात आणल्या, परंतु त्याचा उपयोग आपल्याच लोकांना करून दिलेला होता. त्यामुळे राज्य सरकारच्या योजना आणि केंद्र सरकारच्या योजना संयुक्तरित्या राबवाव्या लागतील, विशेष करून महिलांसाठी. युवकांना आज विचार केला तर शिक्षणासाठी पण बाहेर जावं लागतं, कारण शिक्षणाची कुठलीच परिस्थिती नाही आहे. जसं केजरीवालांनी केवळ शाळेच्या दृष्टीने, कॉलेजच्या दृष्टीने म्हणजे मोठ्या मोठ्या ह्याच्यामध्ये त्यांनी हे दाखवलं, परंतु आतून खोकला होता. आता इथे पण 26,000 जे शिक्षकांची भरती प्रकरण आहे. शिक्षणाचा जवळजवळ बोजबारा वाढलेला आहे. म्हणजे कुठलीही भाषा, बंगाली भाषेमध्ये पण शिक्षण नाही आहे, इंग्रजी भाषेमध्ये पण नाही, हिंदी भाषेमध्ये पण नाही आहे. त्यामुळे शिक्षणाची धोरणं नीट ठरवावी लागतील. मुलं बाहेर शिकायला जाणार नाहीत, तिथेच बंगालमध्ये त्यांना उच्च शिक्षण मिळेल या दृष्टीने प्रयत्न करावे लागतील. केंद्र सरकारने या दृष्टीने IIM, IIT किंवा मास कम्युनिकेशन अशा वेगळ्या प्रकारचे कोर्सेसच्या घोषणा केलेल्या आहेत. त्या राज्य सरकारने पण त्याला एका अर्थाने वेगवेगळ्या पद्धतीचं अनुदान किंवा प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि परत एकदा रोजगाराला आकर्षित करणारी एक पॉलिसी सरकारला उभी करावी लागेल. कारण आत्ताच्या स्टेजला जवळजवळ रोजगार हा -0च्याही खाली गेलेला आहे. जे रोजगार असेल, आर्थिक नीती जी असेल, ते एक मोठं आव्हान आहे की उद्योगधंदे कसे येतील, युवकांना कशा पद्धतीने ते आकर्षित करतील. मला असं वाटतं की या 3 प्रकारच्या वर सरकारला आता आगामी काळात काम करावं लागेल. बरोबर. कारण ममता दीदींचं 15 वर्षांचं सत्तेचा काळ, त्याच्या आधी कम्युनिस्ट होते. त्यामुळे या सगळ्या काळामध्ये जी बिघडलेली सामाजिक व्यवस्था होती ती लावण्यातच मला वाटतं या सरकारला आधी वेळ द्यावा लागणार आहे आणि मग बाकी सगळा विकास तो आहेच. सामाजिक तर आपल्या होईल. म्हणजे बंगालचं जे एक मानसिकता आहे की सामाजिक ते आपोआप होईल. आर्थिक विषयामध्ये धोरण जे आहे म्हणजे एकाच वेळेला तुम्हाला राज्य सुरक्षित करायचं आहे सीमेवरती दृष्टीने आणि त्याच वेळेला विकासाचं पण काम करायचं आहे. हे मोठं आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला विकास कसा असतो, ज्यावेळेला तुमचं सर्व सुरक्षित असेल, म्हणजे बाग सुरक्षित कधी राहते, बाग कधी फुलते, तर त्याला कुंपण असेल तर. त्यामुळे आता ती परिस्थिती नाही आहे. त्यामुळे सुरक्षा करता करता तुम्हाला आत्मधना पण तो विकास फुलवायचा आहे. एक मोठं चॅलेंज आहे. खरंय, अगदी खरंय. खरंच इतक्या वर्षानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंदुत्वाचा उदय झालाय. त्यामुळे इतक्या वर्षात एकेकाळी संपन्न असंच पश्चिम बंगाल हे राज्य होतं, पण मधल्या काळात जी रया गेली होती ती आता पुन्हा एकदा पश्चिम बंगाल संपन्न होईल याची खात्री पटली आहे. आणि मला वाटतं सरकारी स्तरावर तर प्रयत्न चालूच होते. केंद्र सरकार तिथे सत्ता बदल करण्यासाठी प्रयत्न करत होते, पण तुमच्यासारखे कार्यकर्ते अनेक वर्षांपासून तिथे राहून ग्राउंड लेवलला राहून काम करत होते. मला वाटतं तुमच्या सगळ्यांचा सुद्धा यात खूप मोलाचा हातभार आहे आणि त्यासाठी खरंच तुमचे आभार आम्ही सगळ्यांकडनं मानतो, कारण हा सत्ता बदल होण्यात तुमचा सुद्धा पडद्यामागचे कलाकार तुम्ही आहात. ते होतं, मी असं म्हटलं ना की अस्मितेची लढाई होती, अस्तित्वाची लढाई होती. जर समजा म्हणजे संघटनेच्या एका ह्याच्यामध्ये क्रांतीचा जो विषय होता ना, तो
परिवर्तनाची वेळ ठरलेली असते, त्याला कोणीतरी एक गती देण्याची आवश्यकता खरंय. असते. ती गती आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी दिली असता तुम्ही म्हणू शकता. पण मला विशेष करून अभिनंदन मी भाग्यश्री तुझं पण करेन किंवा विवेक परिवाराचं पण करेन. कारण काय असतं, ही लढाई पूर्वी जी व्हायची म्हणजे पूर्वी ज्या पद्धतीच्या घटना व्हायच्या त्या घटना तिथे विरोध केला जायचा. विद्यार्थी परिषद असेल, विश्व हिंदू परिषद असेल, ते विरोध करायचे. परंतु त्याच वेळेला देशामधनं त्यांना सपोर्ट मिळायचा नाही. संदेशखाली पहिली घटना अशी होती की जी घटना एका अर्थाने घडली आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून ती देशभरामध्ये पोहोचली. आणि परंतु देशातल्या लोकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केली आणि जागरूक केलं. त्यामुळे पहलगाममध्ये झालेल्या घटनेनंतर जसा देश एकत्रित झाला तसं या पद्धतीमध्ये ही महिलांना वाटत होतं, परंतु देशातल्या प्रत्येक नागरिकाला वाटत होतं की ममता दिदी गेल्या पाहिजे. कारण त्यांचं सरकार हे अन्यायाचं आहे, त्यांचं सरकार हे भ्रष्टाचाराचं आहे आणि त्याहीपेक्षा लोकशाही आणि एकूणच भारतीय कुठलीच तत्त्व न मानणारं हे सरकार आहे. त्यामुळे म्हणजे काय दडपशाहीचं सरकार गेलं पाहिजे ही भारतीय नागरिकाची पण कल्पना होती. आणि म्हणून प्रत्येकाने आपापल्या परीने, मग कोणी तुझ्यासारख्याने डायरेक्ट व्हिडिओ केले असतील, प्रत्यक्ष ती भूमिका लोकांसमोर मांडली असेल, काही जणांनी आशीर्वाद दिले असतील, काही जणांनी देव पाण्यामध्ये ठेवलेले असतील, काही जणांनी आपापल्या पद्धतीने म्हणजे कल्पकता या टायमाला इतकी होती ना की व्हिडिओ मीम्स भरपूर केले गेले. त्यानंतर प्रत्येकाने लिहिलं, कोणी पत्रकार असेल त्याने ओपनली लिहिलं पहिल्यांदा, काही लोकांनी पॉडकास्टिंग केली. म्हणजे त्यामुळे जवळजवळ मला असं वाटतं की नागरिकांनी आपापल्या पद्धतीने हे केलं आणि मग आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं अभिनंदन करताना त्याचाही आनंद त्यांनी त्यामध्ये तो शोधला. हे सर्वात महत्त्वाचं मला वाटतं. कारण पश्चिम बंगालची निवडणूक ही फक्त पश्चिम बंगालची नव्हती राहिली, तर ती संपूर्ण देशाची आणि देशातल्या नागरिकांची झाली. विदेशातली पण होती. मला बाहेरचे लोक मला ओळखायचे त्यावेळेला ते एक सांगायचे की तू जपून काम कर, परंतु तिला घालवल्याशिवाय राहू नका असंही सांगत होते. म्हणजे तेव्हा तर एक बातमी पण होती की अमेरिकेत सुद्धा त्या निवडणुकीवर सट्टा लागला होता. म्हणजे इतकी त्या बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा चर्चा झाली. खरंच म्हणजे इतकी सत्ता बदल जो झाला ते क्रांतिकारी अशी ही निवडणूक होती. आणि यामध्ये खूप बारीक बारीक गोष्टी आहेत, आपण त्या वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा केलेल्याच आहे. पण आज तुम्ही खास स्टुडिओत आलात आणि या गप्पा मारता आल्या समोरासमोर, त्याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि खरंच खूप खूप धन्यवाद. मला या निमित्ताने एकच गोष्ट सांगावीशी वाटेल की सत्ता पैसा याचा हव्यास किंवा त्याचा माज आला की ते बरोबर तुम्हाला जमिनीवर आपटवतं. याचं उदाहरण म्हणजे ममता बॅनर्जी आणि त्यांचा पक्ष आहे. इथून पुढच्या काळात त्या परत राजकारणात उभ्या राहतील की नाही किंवा त्या काय मार्ग स्वीकारतील हा भाग वेगळा आहे, पण हे सगळ्यांसाठी शिकण्यासारखं आहे. आणि आजच्या भागात मी इथेच थांबते. मला खात्री की या गप्पा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. त्या तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट्समधनं नक्की कळवा आणि हा भाग जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच वेगवेगळ्या भागांसाठी आपण रोज भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.